आणि आपण पाहत आहात देश देशाचे संरक्षण पॉलिसी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सर्व मंडळी काम करत आहेत। देशावर अशा प्रकारची संकटे येत असतात त्यावेळी टीका टिप्पणी न करता देशाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे। हे काम विरोधकांनी करायला पाहिजे एवढंच मला बोलायचं आहे आणि कोणाचं नाव घेऊन टीका टिप्पणी करायची नाही, परंतु देशाचे स्वातंत्र्य, देशाचे संरक्षण करण्याकरता जी मंडळी सत्तेवर आहेत ती मंडळी निर्णय घेतात त्यांच्या पाठीमागे उभे राहायला पाहिजे असे वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केले। त्यावेळी ते ठाकरेंवर टीका करत असेही म्हणाले, देशाच्या नेतृत्वाने कच खाल्ली असं म्हणणं फार सोपं आहे। थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहाणपणा शिकवायचा हे धंदे आता सोडून द्यायला पाहिजे। देश पूर्ण विचारांती हा निर्णय घेतोय आणि जो निर्णय देश घेतो देशाच्या फायद्याचाच घेतला जाणार। हे बघा, देशाचं संरक्षण पॉलिसी या सर्व गोष्टींवरती माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ही सर्व मंडळी काम करत आहेत। देशावरती ज्यावेळी अशा पद्धतीची संकट येत असतं त्यावेळी टीका टिप्पणी न करता देशाच्या पाठीमागे उभे राहणं गरजेचं असतं। हे काम विरोधकांनी करायला पाहिजे एवढंच मला बोलायचं आहे। मला कोणाचं नाव घेऊन टीका टिप्पणी करायची नाहीये, परंतु देशाचं स्वातंत्र्य, देशाचं संरक्षण करण्याकरता जी मंडळी सत्तेवर आहेत, जे लोक निर्णय घेतात त्याच्या पाठीमागे आपण उभं राहणं गरजेचं आहे। एकूणच पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना देखील देशाच्या राजकीय नेतृत्वाने कुठेतरी कच खाल्ले अशी टीका देखील केलेली आहे, त्याबद्दल काय? हे बघा, देशाच्या नेतृत्वाने कच खाल्ली असं म्हणणं फार सोपं असतं। थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहाणपण शिकवायचं हे आता तरी हे धंदे सोडून द्यायला पाहिजेत। देश पूर्ण विचारांती हा निर्णय घेतो आणि जो काही निर्णय देश घेणार आहे ते नक्कीच देशाच्या फायद्याकरता घेतला जाणार आहे। ज्या दिवसापासून राष्ट्रवादी वेगळी झाली त्या दिवसापासून अनेक वेळा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती। मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यावरून सुप्रिया सुळे हा निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया दिली होती। त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याशी या बाबतीत चर्चा केली असता ते म्हणाले, महत्त्वाचे निर्णय हे प्रेस समोर घ्यायचे नसतात अशी सूचक प्रतिक्रिया या वेळेला त्यांनी दिली। पुढे बोलताना ते असेही म्हणाले की देशामध्ये सध्या महत्त्वाचे विषय सुरू आहेत। पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाची स्थिती आहे। अशा वेळेस आम्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा मुद्द्यावर चर्चा करणे हे योग्य नाही। असं आहे की हे महत्त्वाचे जे विषय आहे हे काही नुसतं प्रेसमध्ये काही चर्चाचा विषय नसते, पहिली गोष्ट। दुसरा, असा कुठलाही प्रस्ताव अजून आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही। तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे की हे सगळं चर्चा करत असताना कोणी मी व्यक्तिगत माझा विचार मांडणं हे योग्य नाही। आम्ही सगळे लोक जे प्रमुख मंडळी आहोत चर्चा करू, त्याच्यानंतर ज्या विषयावर काही भाष्य करायचं असेल तर योग्य राहील। याच्यावर संजय राऊत म्हणतात की माघार का बरं घेतली हा त्याच्या शोधाला। आता चिल्लर माणसाच्या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी ही महत्त्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून ज्यांना स्वतःला काही माहीत नाही आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे, देशाचा भला कशामध्ये आहे ते ज्यांना माहीत नसेल, स्वतःचा चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। काल युद्धविरामाची घोषणा देखील करण्यात आली, मात्र त्याच्यानंतर पुन्हा पाकिस्ताननं भारतावर काही ड्रोन हल्ले चढवले आहेत। भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकाच्या मध्यस्थीनं युद्धविराम काल संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आला।
आणि त्याच्यानंतर रात्री 8च्या सुमारे पाकिस्तानच्याकडून अनेक ड्रोनचे हल्ले आपल्या सीमेवर झाले. जम्मू असो, पठाणकोट असो, जैसलमेर असो आणि भुजपर्यंत. आणि त्यामुळे भारतीय सेनानी शौर्य दाखवून ते सगळे ड्रोन आपल्या धरतीमध्ये पडण्या अगोदर ते पाडून दाखवले. ते त्यांच्या शौर्य आहे. आता खऱ्या अर्थानं पाकिस्तानी युद्धविराम जर करायचं असेल तर हे सगळं थांबवलं पाहिजे. काल रात्री तसा सूचक इशारा आपल्या भारताच्या वतीनं आपले परराष्ट्रीय सचिव यांनी दिलेला आहे. आणि आजच्या दिवस आपण बघू. आता काही त्यांच्याकडून काही लोकांनी म्हणजे आगाऊपणा करून हे केलेलं आहे की पाकिस्ताननी एक योजनेच्या अंतर्गत हे केलेलं आहे. सगळं आज आपल्याला कळेल. पण भारत पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट भूमिका आपली होती की आमची लढाई पाकिस्तानच्या सामान्य नागरिकच्या विरोधात नाही. आमची लढाई जी आहे हे आतंक त्याच्या विरोधात आहे. आणि पहलगाममध्ये आतंकवादी आपल्या देशामध्ये घुसून त्यांनी आपल्या 26 नागरिकांना आणि खास करून ज्या पद्धतीनं त्यांना मारलं हे अतिशय म्हणजे घृणास्पद आहे. आणि म्हणून भारताने एक कठोर भूमिका पाकिस्तानच्या आतंकवादाच्या विरोधात घेतली. आणि ऑपरेशन सिंदूर अतिशय एक महत्त्वाचा पहिल्यांदा सन 71च्या लढाईनंतर पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये आत जाऊन आपण अतिरेकीचे आतंकवादचे 9 ठिकाण आपण नष्ट केले आहे. त्याच्यानंतर पाकिस्ताननी खूप सारे ड्रोन पाठवून हमला करायचा प्रयत्न केला. ते काही सफल झाले नाही. उलट भारतीय सेनानी पाकिस्तानमध्ये खूप आत जाऊन म्हणजे सीमेच्या 150-200 किलोमीटरपर्यंत जाऊन तिथल्या अनेक त्यांचे हवाई अड्डे जे आहे जिथे मिलिटरी बेस ज्याला म्हणतात त्याला खूप सारा नुकसान करण्याचं काम आपली भारतीय सेनानी आपले वायुसेनानी सफलतापूर्वक केलं. आणि त्यामुळे अमेरिकाची मध्यस्थी हे होणं स्वाभाविक होता. कारण आपण ही खूपच शक्तिशाली आपण राष्ट्र आहो. पण पाकिस्तान काही नाजूक क्षणी घाबरून काय न्यूक्लिअर आणि बाकीच्या काही असा काही परमाणू शक्तीचा वापर करू नये म्हणून अनेक राष्ट्रांनी अमेरिकासह सौदी अरेबिया असो, इराण असो, त्या सगळ्या राष्ट्रांनी संयम बाळगण्याची आपल्या सगळ्यांना विनंती केली आहे. भारत एक जबाबदार राष्ट्र आहे. आपल्याला गमवायचा खूप सारा आहे. पाकिस्तानला गमवायला काहीच नाही. कारण शेवटी तो फेल्ड राज्य आहे, देश आहे. आणि तिथे सामान्य नागरिकांना आज किती कष्ट घ्यावं लागते ते आज सगळ्यांना दिसून येत आहे. पाकिस्तानच्या अंतर्गतसुद्धा बलुचिस्तान एक वेगळं राष्ट्र बनवण्याच्या दिशेने आहे. आणि बलुचिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या लोक म्हणजे अस्वस्थ आहे. हे पाकिस्तानला परवडणार नाही. आणि म्हणून हे सगळं लोकांच्या एक दिशा बदलण्यासाठी, लोकांच्या ध्यान बदलण्यासाठी आपल्या भारताच्याकडे ते त्या नेहमीच त्यांच्या आर्मीची ही सवय आहे की भारताच्या विरोधात काही ना काही करत राहायचं. नाहीतर पाकिस्तानची जी सेना आहे त्याचा काही अर्थच राहणार नाही. म्हणून सेना तिथे लोकशाही तर अजिबात नावाची नाही आहे. पाकिस्तानमध्ये सर्वात लोकप्रिय नेता जो आहे, पक्ष आहे, तो इम्रान खानचा आहे. त्याला तुरुंगात टाकलेला आहे. आणि जे इलेक्शनमध्ये जिंकले नाही, शहबाज शरीफ, त्यांना आज देशाचा प्राईम मिनिस्टर केला आहे. त्यामुळे हे एकदम सिद्ध होत आहे की पाकिस्तान आर्मीच्या माध्यमातूनच चालवला जातो. आणि तिथला जो जनरल आहे मुनीर, तो एकदम म्हणजे अतिरेकीला मदत करणारा माणूस आहे. त्या हिशोबाने भारताने पण जबाबदारीनं वागणं गरजेचं होतं. आपण त्यांनी जे काही उपक्रम आपल्या देशामध्ये येऊन केलं त्याला आपण चांगलं उत्तर देण्याचं काम केलं आहे. अनेक आतंकवादी ठार झाले
मसूद अझहरसारखा प्रख्यात जे आतंकवादी आहे त्यांच्या अनेक कुटुंबाशांना आपल्या हल्ल्यामुळे म्हणजे ते आपण मारू शकलो, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून भारत पहिल्या दिवसापासून एक संयमी भूमिका की आम्ही हल्लाही करतो पण आम्हाला सामान्य नागरिकांना मारायचं नाही आहे. पाकिस्तानच्या व्यक्तिगत कुठल्याही माणसाशी आमच्या वैर नाही. ह्या देशाकडून जे आमच्या देशामध्ये जे आतंक फैलवण्याचं काम होत आहे त्याला आम्हाला मुकाबला करायचा आहे. याच्यावर संजय राऊत म्हणतात शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण व 20% राजकारण करण्याची लहानपणापासूनच आवड असणारे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील मागील 1 वर्षापासून अविरतपणे मतदारसंघातील गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सांगवी श्री दत्ता मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या मार्फत सर्व रोग निदान व उपचार शिबिरे घेण्यात येत आहेत. दिनांक 11 मे रोजी श्री परमेश्वर देवस्थान येथे 5वे मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाबूराव कोळेकर यांनी या शिबिराचे उद्घाटन केले असून यावेळी अशी शिबिरे घेणे ही काळाची गरज आहे. या शिबिराच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना लाभ मिळतो, यातच मोठे समाधान आहे असे त्यांनी सांगितले आहे. आताच परमेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये 5वं शिबिर आहे आणि मला वाटते 3ऱ्या शिबिरामध्ये तामसा येथील 4,500 रुग्णांनी शिबिराला हजेरी लावली होती आणि त्याच्यातले सर्दी खोकला साधारण याचे बिमारीचे तिथल्या तिथंच एखादी गोळ्या औषधी टॉनिकची बॉटल देऊन ते त्यांना घरी पाठवलं. परंतु 1050 लोकांना मेजर त्याच्यावर सर्जरी करण्यासाठी वर्धा येथील मेघे सांगवी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हा सुद्धा बच्चू हे बाळ आमच्या तामसा येथील शिबिरामध्येच कित्येक पेशंट येतात, आम्हाला काय याची ओळखही नसते आणि ह्याला सुद्धा त्या शिबिरामध्ये याच्यावर उपचार केला, त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं. ऑपरेशन दुर्बीनद्वारे ऑपरेशन केलं. किती दिवस ठेवलं होतं तुम्हाला? 10 दिवस तिथं रुग्णालयामध्ये होते आणि त्यांना कुठल्याच प्रकारचं बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, पण आज ते स्वतःच्या पायावर उभा राहिला. की खरं तर आम्हाला सुद्धा म्हणजे याचा म्हणजे अभिमान वाटते की ह्याच्यापेक्षा दुसरी सेवा कुठलीच असू शकत नाही. हे जे आमच्या शिबिराचं वैशिष्ट्य आहे. साहेब, आणखीन काही शिबिराचं आयोजन म्हणजे अपंगासाठी यांच्यासाठी काही होणार आहे का? असं आम्हाला प्रचार काळामध्ये एक मुलगी भेटली होती, मला वाटते तामसा सर्कलमध्ये कुठलं गाव आहे प्रचार काळामध्ये, तर त्या मुलीचं भारतातलं 3रं ऑपरेशन असं डॉक्टरचं म्हणणं आहे. जवळजवळ त्यांना 1-2 महिन्याचा कालावधी लागला आणि त्यांच्यासाठी हे इथलं बॉल जॉईंटच्या इथलं वेगळं एक म्हणजे प्रत्येक ते साईज त्यांना येत नव्हती, तर वेगळ्या साईजचं बनवून घेऊन डॉक्टरचं म्हणणं की हे 3रं ऑपरेशन आहे इतकं मोठं, तर ती शस्त्रक्रिया सक्सेस झाली आणि ती मुलगी चालायला लागली. आणि त्या मुलीनंच मला शिबिरामध्ये विधानसभेच्या प्रचारामध्ये चिकाळ्याचीच काय चिकाळ्याचीच मुलगी मनपुरे असं एका प्रचार काळात त्या गावी गेलो असता आम्हाला भेट झाली, तर आमचं सुद्धा समाधान झालं की आपल्या शिबिरामधून बऱ्याच जणाला ज्यांना चालता येत नाही त्याला चालता यायलं, असे अनेक उदाहरणं आहेत. खरं तर हे
म्हणजे जे गरजू लाभार्थी आहे यांनी आमचे शिबिर कंटिन्यू चालूच राहणार आहेत दर 3 महिन्यांनी. त्या शिबिराला जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की पुढचं शिबिर ज्यावेळेस होईल त्या शिबिरासाठी रुग्णांनी भेट द्यावी एवढीच आपल्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. खरीप हंगाम तोंडावर येत असताना वेळेवर पेरणीसह अन्य कामांची घाई होऊ नये यासाठी शेती शिवारात कामाची लगबग वाढली असून शेतकऱ्यांनी कापूस, तूर, सोयाबीन पीक लागवडीचे नियोजन केले आहे. परंतु पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे, त्याची पूर्तता करण्याचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांना जीवन जगणे कठीण झाले असून त्यामुळे कर्जमाफी देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मताचा जोगवा पदरी पाडून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना सरसकट सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण दुर्दैवाने हे आश्वासन वांजोटं ठरलं. किसान ब्रिगेडच्या माध्यमातून PIL दाखल करण्यात येणार आहे आणि या PILच्या माध्यमातून आम्ही केंद्र शासनाला प्रश्न विचारणार आहोत की आम्हाला दिलेलं आश्वासन हे का पूर्ण केलं जाणार नाही. आमची फसगत झालेली आहे, शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे. मी आपल्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ राज्यातल्या आर्थिक कुवत नसलेल्या शेतकऱ्यांना सरसकट सातबारा कोरा करून त्यांना दिलासा द्यावा. पावसाळापूर्व 2025-26च्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत तहसील कार्यालयाच्या हॉलमध्ये आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली असून यावेळी कृषी विभागाचे अधिकारी साठे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, प्रभारी तालुका कृषी अधिकारी RM पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी किरण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी, शेतकरी, दुकानदार उपस्थित होते. या आढावा बैठकीत तालुका कृषी विभाग व पंचायत समितीचे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची तयारी अपूर्ण दिसून आल्याने आमदारांनी चांगलेच धारेवर धरले आहे. यावेळेस गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सामग्री योजनेचे धनादेश देखील वाटप करण्यात आले. पावसाच्या आधी खरीप हंगामासंदर्भात बैठक घेण्यात आली. तालुक्यामध्ये लागणारं बियाणं, लागणारं फर्टिलायझर, तालुक्यात कृषी विभागाने काय करायचं या साऱ्या गोष्टींचा ओप या ठिकाणी करणार आला. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांची इथे चर्चा करण्यात आली आणि शेतकऱ्यापर्यंत कृषी विभागाचे कृषी सेवकांनी पोहोचलं पाहिजे या सूचना या ठिकाणी करण्यात आल्या. यावर्षी आपल्याला शेतीमध्ये चांगलं उत्पादन यावं म्हणून शेतकरी बांधवांना जी मदत शासनाच्या वतीने करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याचा एक भाग म्हणून आज कृषीच्या साऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तहसीलदार महोदय थोरात साहेब होते, त्याचप्रमाणे साठे साहेब होते, पाटील होते. हे सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ज्या शेतीचं आरोग्यपत्र हे सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. त्यामध्ये कोणते घटक कमी त्याला मार्गदर्शन करा की त्याने कोणतं केमिकल वापरलं पाहिजे किंवा नायट्रेट असेल, फॉस्फेट असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, ते काय वापरायचं. पीक लावताना मे महिन्यात कोणी कपाशी लावणे ही विनंती सर्व शेतकऱ्यांना करण्यात आली. आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही चोपडा तालुक्याच्या साऱ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण 15 मेला किंवा 20 मेला कापूस लावतो. त्या 15 आणि 20 मेच्या लावलेल्या कापसावरती रोगराई मोठ्या प्रमाणात पडते. शासनाचे शास्त्रज्ञ सांगतायत आपल्याला की 1 जून नंतर कापूस लावा. तर आपल्याला नम्र विनंती आहे की आपण 1 जून नंतरच कापूस लावावा, जेणेकरून हे बोगस बियाणं जे इतर राज्यातनं येतं त्याची क्वालिटी पण नसते आणि उत्पादन क्षमताही कमी असते, त्याच्यावरती रोगराई जास्त पडते. महाराष्ट्र शासनाचं सर्टिफाईड बियाणं घेऊन हे 15 तारीखपासून डिस्ट्रीब्यूट होणार आहे. जरी आपल्याला 15 तारखेला भेटलं तरी आपण ते 1 जूनपासूनच त्याची पेरणी करावी ही विनंती या माध्यमातून करतो. त्याचप्रमाणे आपण बी बियाणाच्या दुकानावर गेल्यानंतर बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना उच्च भावामध्ये किंवा जास्त भावामध्ये मटेरियल दिलं जातं. ते कृषी अधिकारी आणि तहसीलदार महोदयांना सांगितलं की त्यांना स्टॉक लावायला लावा. स्टॉकचे बोर्ड बाहेर असले आणि जबरदस्ती एखादी घटक कारण नसताना डब्बा त्याच्या गळ्यात मारला तर शेतकऱ्याचा हे होता कामा नये अशा सूचना दिल्या आहेत.
जे MRP असेल त्या MRP प्रमाणेच पैसे घेतले गेले पाहिजे. MRP पेक्षा जास्त पैसे घेतले तर त्यांनी आमच्याकडे तातडीने कंप्लेंट करावी. माझ्याकडे असतील, तहसीलदार थोरात साहेबांकडे असेल, किंवा कृषीचे साळुंके आहेत, पाटील आहेत, किंवा साठे साहेब यांच्याकडे तशी जर आपण सूचना केली, त्यांना कंप्लेंट केली तर तातडीने त्या दुकानदारावर ॲक्शन घेतली जाईल. आणि यावेळेला मी स्वतः व्यक्तिगत काही दुकानांवरती लक्ष ठेवून राहणार आहे की आपण पाहिलं तालुक्यामध्ये बोगस बियाणाचं प्रमाण अचानक वाढलं. 2 मोठे स्वाग जे होते त्यांच्या सापडले गेलं, कृषी विभागानेच पकडलं. पण अजूनही मी त्यांना हे सांगितलं की आपण चौकशी करा. आता या 4-5 दिवसात जर कुठे बियाणं रोवलं गेलं किंवा त्याची पेरणी झाली तर हे बियाणं कोणी आणलं, कुठून आणलं किंवा कोण विकतंय याची संपूर्ण माहिती कृषी विभागाने घ्यावी अशी त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि शेती संदर्भात जाऊन कॅम्प घ्यायचे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं, या सूचना तालुक्याच्या कृषी विभागाला, तहसीलच्या विभागाला देण्यात आलेल्या. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा नेते आदित्य उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार रक्तदान शिबिराची शिवसेना परंपरा कायम ठेवण्याची जबाबदारी यावेळेस पार पाडण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान घेण्याचं आमच्या पक्षाकडनं सांगण्यात आलं होतं. त्यानिमित्तानं आज डोंबिवली शहर शाखेमध्ये आमचे शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे असतील, आमचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, महिला आघाडी असेल, यांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे. आणि शिवसेनेची ही परंपरा राहिलेली आहे. 1999चं देखील युद्ध झालं होतं. त्या युद्धामध्ये युद्ध सुरू असताना देखील शिवसेनेच्या माध्यमातून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक रक्तदान शिबिर महाराष्ट्रातनं झालं होतं. आणि जे सैन्य लढत असतं त्यांच्यासाठी रक्त पुरवण्याचं काम महाराष्ट्रातून शिवसेना या पक्षाकडनं झालं होतं. हीच परंपरा पुढे चालू ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आज रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे. आणि हे शिबिर पूर्ण महाराष्ट्रावर सुरू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात रक्तदान होईल असं अपेक्षा आम्हाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे पक्षप्रवेश सोहळ्यानंतर अजितदादा पवार यांनी देलगूर येथे शहीद जवान सचिन वंजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सचिन वंजे हे जम्मू काश्मीरमध्ये दरीत लष्करात वाहन कोसळून शहीद झाले. मी त्यांचं ऐकून घेतलेलं आहे, पत्नीचं ऐकून घेतलेलं आहे आणि काय करायचं ते आता आम्ही ठरवतोय. त्यांच्या बहुतेक ज्या गोष्टी त्या कशा मार्गी लावता येतील हा प्रयत्न राज्य सरकार पूर्णपणे करेल एवढं मी शब्द देतो. कल्याण पश्चिमेकडील रहेजा परिसरातील शिवामृत इमारतीमध्ये मदरशामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार एका महिला डॉक्टरांनी केली होती. या तक्रारीची दखल आज KDMCचे पोलीस मदरसाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत जमीनदोस्त केले. कल्याण रहेजा कॉम्प्लेक्समध्ये मदरसामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. या संदर्भात या महिला डॉक्टरांनी तक्रार केली असून महानगरपालिकेकडून तोड कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक रहिवाशांनी KDMC अधिकाऱ्यांना बांधकाम पाडण्यासंदर्भात जाब विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस प्रशासनाने मध्यस्थीने वातावरण शांत करण्यात आले. सत्यम सोसायटी म्हणून आहे, त्या सत्यम सोसायटीमध्ये वाढीव बांधकाम तसंच मदरसामध्ये काही इंटरनल चेंजेसवर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर त्या अनुषंगाने त्या सत्यम सोसायटीमधलं जे वाढीव बांधकाम केलं होतं त्यांनी प्लॅन पास बिल्डिंगच्या बाहेरचं ते आता काढण्यात आलेलं आहे. तसेच इंटरनल जे वाढीव इंटरनल दुरुस्ती केलेल्या आहे त्या संबंधित सोसायटीला नोटीस द्यायचं कारवाई चालू आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या माजी आमदार दिलीप माने यांची निवड करण्यात आली असून उपसभापतीपदी भाजप नेते सुनील कळके यांची निवड झाली आहे. सभापती आणि उपसभापती दोन्ही पदांसाठी एक अर्ज आल्याने दोन्ही निवड बिनविरोधात झाली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टींविरुद्ध आमदार सुभाष देशमुख यांच्या बॅनरमध्ये थेट लढाई झाली होती। या लढाईत आमदार सचिन कल्याण शेट्टी गटाचा एकतर्फी विजय झाला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, माननीय पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही लढवली आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे सचिनदादांनी हे सगळं पॅनल प्रमुख म्हणून आज सभापती उपसभापतीच्या निवडीपर्यंत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या संचालकाला विश्वासात घेऊन मला सभापती देण्याचं बहुमान सचिनदादांनी मला दिलं आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझा विश्वास ठेवला। तर मी निश्चितपणे शेतकऱ्यासाठी, व्यापाऱ्यासाठी, आडत्यासाठी, दलालासाठी, माल तोलारासाठी सगळ्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा मी प्रयत्न करेन आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जे विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र राहून मी निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करेन। 2 वर्ष आपण आणि पुढे सुरेश आसापुरे अशी ही मिलीभगत झालेली आहे, काय नेमके मिली बघत नाहीये, हा निवडणुकीचा नियोजनाचा भाग म्हणजे मला 2 वर्ष आणि नंतर आसापुरे साहेबांना 2 वर्ष असं ठरलेलं आहे। पुढचं शेवटचं वर्ष काय ठरलेलं म्हणजे त्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेब जे सचिनदादांनी सांगितलं त्या पद्धतीनं आमचं नियोजन ठरलेलं आहे, त्याच्यात कुठला बदल होणार नाही। आज 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या प्रकाशात यावल वन विभागाच्या माध्यमातून विविध ठिकाणी पाण्याच्या पाणवटी मज्जाने तयार करून वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली आहे। लखलखत्या प्रकाशात वन्य प्राणी पक्ष्यांचा थरार आपल्याला अनुभवता येणार असून त्यासाठी जळगाव यावल वन विभागाचे अधिकारी जमीर शेख यांच्या संकल्पनेतून निसर्गप्रेमींना याचा अनुभव घेता येणार आहे। यासाठी QR कोडच्या माध्यमातून आपण आपले नाव रजिस्टर करून 12 तारखेला म्हणजे आज बुद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या रात्रीच्या प्रकाशात वन्य प्राण्यांचा थरार पाहण्याचा अनुभव घेऊ शकता। चोपडा वन उपविभागात चोपडा, आडावाद, वैजापूर, देवझरी या रेंजमध्ये एकूण 20 मंच तयार करण्यात आले आहेत। 12 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपासून तर सकाळी 13 तारखेला 7 वाजेपर्यंत ते प्राणी गणना केली जात असते आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी पाणवठे आहेत अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते। शांत वातावरणात पूर्ण चंद्राचं पूर्ण प्रकाश असल्या कारणाने वन्य प्राणी हे चांगल्या प्रकारे मोजणी केली जाते आणि उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने जिथं पाणवठे आहेत आणि इतर ठिकाणी पाणी नसल्या कारणाने ते बरोबर पाणवठे येतात आणि त्यामुळे प्राणी गणना करण्यासाठी खूप सोयीचं होतं। किती ठिकाणी आपण मचाने उभारण्यात आलेले असं आपलं चोपडा रेंजमध्ये 3 ठिकाणी आपण उभारणी केलेली आहे। मामल्ला आहे, त्याच्यानंतर अंधारमडी आहे, उमरठी दक्षिण आहे आणि आडावद रेंजमध्ये उनपदेव, विष्णापूर, मालापूर पूर्व, चिचपाणी, वरगव्हाण असं 2 रेंज मिळून जवळपास 8 ठिकाणी आपण मचान तयार केलेले आहेत। जे निसर्गप्रेमी आहेत यांच्यासाठी बी काही त्यांना बी याचा आनंद मिळावा यासाठी बी काही योजना आपण केलेल्या आहेत। निसर्गप्रेमीसाठी माननीय जमीर शेख साहेब उपसंरक्षक यावल यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या संकल्पनेतून हे केलेलं आहे आणि त्यांनी QR कोडनुसार ज्यांना वन्य प्राणीचा अनुभव घ्यायचा असेल त्या दिवशी त्यांनी ते QR कोडवरून आपलं बुकिंग करावं आणि त्यानुसार ते वन्य प्राण्याचे गणनेसाठी उपलब्ध राहू शकतात। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।